रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या। शेडशाळमध्ये आय पटेल सौ राज्यश्री मानकापुरे यांना उच्चांकी मतदान देण्याचा निर्धार। आलाज जिल्हा परिषद मतदारसंघातील शेडशाळ येथे महाविकास आघाडीच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ उत्साहात आणि मोठ्या जनसहभागात पार पडला। शेडशाळेतील ग्रामदैवत परमपूज्य श्री महादेव स्वामी मठामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे आलाज जिल्हा परिषदेचे उमेदवार आय पटेल आणि गणेशवाडी पंचायत समितीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवार सौ राजश्री नंदकुमार मानकापुरे यांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला। या प्रसंगी आयोजित प्रचार सभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला, युवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। सभेला संबोधित करताना महाविकास आघाडीचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी मतदारांना आवाहन केले की बेईमानी पैशाशी इमान राखू नये। शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या हाडाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहिले पाहिजे। नंदकुमार मानकापुरे यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याची सौभाग्य होती सौ राजश्री मानकापुरे यांना गणेशवाडी पंचायत समिती मतदारसंघातून तर आय पटेल यांना आलाज जिल्हा परिषद मतदारसंघातून मताधिक्य देऊन त्यांच्या कामाची पोचपावती द्यावी असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले। प्रचार दौऱ्यादरम्यान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या पदयात्रेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला। काय म्हणतंय शेडशाळ, हात आणि रिक्षा म्हणतंय शेडशाळ अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। या घोषणांमधून शेडशाळ ग्रामस्थांचा महाविकास आघाडीला मिळणारा ठाम पाठिंबा स्पष्टपणे दिसून आला। या कार्यक्रमास युवा नेते वरुण पाटील, शिरोळचे नगरसेवक सचिन शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका उपाध्यक्ष राहुल काकडे, औरवाडचे माजी उपसरपंच जयवंत मंगसुळे यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रचाराच्या निमित्ताने शेडशाळ गावातून उच्चांकी मतदान करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला। एकूणच हा प्रचार दौरा उत्स्फूर्त प्रतिसाद, मोठी गर्दी आणि सकारात्मक वातावरणात पार पडला। रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ।